नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये आपण 17 सप्टेंबरशी रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या पाहणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करून घेत आहोत. त्याचबरोबर बघा, आपण एक नवीन इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे ज्याच्यानुसार आपण स्टडी रिलेटेड जेवढे काही इम्पॉर्टंट स्टडी बूस्टर पॉईंट म्हणू शकतो आपण याला, ते जे आहेत ते देखील कव्हर करतो. जे ऑलमोस्ट सगळ्या परीक्षेला येतील अशा संदर्भातून आपण ते काय करतोय, क्वेश्चन्स घेतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही. त्याचबरोबर रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल. तर आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात. US ओपन 2021 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे, असं तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर बघा, हा क्वेश्चन जो आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती डिपेंड आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आता इथे पुरुष एकेरी पदाविषयी विचारलेलं आहे. त्याचबरोबर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये वुमन्स सिंगलबद्दल देखील पाहिलेलं आहे. तर ते कोणी जिंकलेलं आहे ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आजच्या सेशनमधला आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. अलीकडेच आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कधी साजरा करण्यात आला, असा तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 15 सप्टेंबर. बघा, 15 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. आता हा दिवस का साजरा करतात बघा, सरकारद्वारे जे काही लोकशाही चालवण्यात येते ती मजबूत करण्यासाठी, किंवा सरकारद्वारे जी लोकशाही चालवली जाते किंवा चालवण्यासाठी जी काही पावलं उचलली जातात त्याच्याशी रिलेटेड जागरूकता पसरवण्यासाठी आणि डेमोक्रेसीला पॉवरफुल बनवण्यासाठी हा जो आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन आहे तो आपण 15 सप्टेंबरला साजरा करतोय. आता याची सुरुवात कधी झालेली आहे, 2008ला सुरुवात झालेली आहे हा दिवस सुरू करण्याची. त्याच्यानंतर बघा, इम्पॉर्टंट डेशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर महत्त्वाचं काय आहे, इथे थीम आहे. तर या दिवसाची यावर्षीची थीम काय होती, स्ट्रेटनिंग डेमोक्रॅटिक रिझिलियन्स इन द फेस ऑफ फ्युचर क्रायसिस. म्हणजेच काय, भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी लोकशाहीला फ्लेक्झिबल बनवणं ही यावर्षीची थीम होती. आता 15 सप्टेंबरलाच आणखीन एक दिवस साजरा करतोय आपण, तो म्हणजेच इंजिनियर्स डे साजरा करतोय. सर्वोच्च विश्वेश्वराया यांच्या जयंतीनिमित्त हा जो दिन आहे तो साजरा करण्यात येतोय, इंजिनियर्स डे. आता हे जे विश्वेश्वराया आहेत यांना 1955ला भारतरत्न देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. हा देखील इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याचबरोबर बघा, आता आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बरेच वेळेला काय केलेलं आहे, सप्टेंबर महिन्यातील इम्पॉर्टंट डेजशी रिलेटेड क्वेश्चन आलेले आहेत. तर पूर्ण डेज जे आहेत ते आपण काय केलेले आहेत, रिवाईज केलेले आहेत. तर त्याच्यामधील जे डेज आहेत, जर तुम्हाला आठवत असतील इम्पॉर्टंट डेज, तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याने काय होईल, तुम्हाला त्या गोष्टींची रिव्हिजन होईल. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या पेमेंट बँकेने अलीकडेच देशातील पहिली फास्टॅग आधारित मेट्रो पार्किंग सुविधा जी आहे ती सुरू केली आहे, असं तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक, पेटीएम पेमेंट्स बँक. बघा, पेटीएम पेमेंट बँकने काय केलेलं आहे, देशातील पहिली फास्टॅग आधारित मेट्रो जे आहे, मेट्रो पार्किंग सुविधा जी आहे ती चालू केलेली आहे. फास्टॅग सर्वांनाच माहिती आहे आपल्याला, टोल प्लाझावरती यूज होतो याचा. आता पेटीएम पेमेंट बँकनं काय केलेलं आहे, मेट्रो पार्किंगची सुविधा देखील याच्यामध्ये चालू केलेली आहे. बघा, आपले कार किंवा फोर व्हीलर्स आहे याच्यावरती हा फास्टॅगचा यूज होतोय जेव्हा आपण टोल प्लाझावरती जातो. तर आता काय होणार आहे, या पार्किंगमध्ये देखील काय होणार आहे, फास्टॅगचा यूज होणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमची कार पार्क करताय, त्या कार पार्क केल्यानंतर तुम्ही जेव्हा तिथून बाहेर पडताय, तर तुमच्या कार किती वेळापर्यंत किंवा किती तासापर्यंत तिथं राहिली आहे त्याच्यावरती डिपेंड काय होणार आहे, तुमचं जे चलन आहे ते कट केलं जाणार आहे आणि ही एक कॅशलेस सुविधा असणार आहे. त्याचबरोबर त्यांनी काय केलेलं आहे, टू व्हीलरसाठी हे फास्टॅगचं सोल्युशन जे आहे ते चालू केलेलं आहे. त्याचबरोबर पेटीएम पेमेंट बँकने ही सुविधा चालू केलेली आहे. तर पेटीएम पेमेंट बँक जी आहे ती जून महिन्यामध्ये 1 करोड फास्टॅग जारी करणारं पहिलं बँक जे आहे ते ठरलेलं आहे. तर हे नोट डाऊन करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या बंदरावर मोबाईल एक्स-रे कंटेनर स्कॅनिंग सिस्टीम नुकतीच बसवण्यात आली आहे, असं तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4, पाराद्वीप पोर्ट. पाराद्वीप पोर्टवरती काय करण्यात आलेलं आहे, मोबाईल एक्स-रे कंटेनर स्कॅनिंग सिस्टीम जी आहे ती नुकतीच बसवण्यात आलेली आहे. आता असा देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की हा पाराद्वीप पोर्ट जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे, हा एक क्वेश्चन बनतोय. तर तो कुठे आहे, ओडिसामध्ये. आता बघा, हे जे एक्स-रे कंटेनर स्कॅनिंग सिस्टीम आहे ते महानदी आणि बंगालची खाडी यांच्या संगमावरती काय करण्यात आलेलं आहे, इन्सर्ट करण्यात आलेलं आहे. आणि याचा यूज कशासाठी होणार आहे, बघा, कंटेनर आहेत, कंटेनरचं परीक्षण करण्यासाठी किंवा फिजिकल एक्झामिनेशन करण्यासाठी
हे स्कॅनिंग मशीन जे आहे ते बसवण्यात आलेलं आहे आणि फिजिकली एक्झामिनेशन करण्यासाठी बराच वेळ लागतो तर या सिस्टममुळं काय होणार आहे, तो वेळ जो आहे तो कमी करण्यात येणार आहे आणि त्याच्यामुळे जवळपास 1 तासात 25 कंटेनर जे आहेत ते एक्झामिन करून बाहेर पडणार आहेत आणि याच्यामुळे जास्तीत जास्त कंटेनर्सचं एक्झामिनेशन केल्यामुळे आयात निर्यातीला देखील चालना मिळणार आहे. आता बघा, आता आपण बघितलं की महानदी आणि बंगालच्या खाडीवरती याचा संगमावरती हे बसवण्यात आलेलं आहे. तर महानदीशी रिलेटेड इम्पॉर्टंट काय आहे? महानदीवरती हिराकूड डॅम आहे, जो सर्वात लांब आहे. स्टॅटिक डाटा हा आहे. त्याच्यानंतर कांडला पोर्ट जो आहे, तर बघा याचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे? दीनदयाल यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे. कांडला पोर्ट कुठे आहे? गुजरातमध्ये आहे. तर या देखील गोष्टी आपण काय करू शकतो? कनेक्ट करू शकतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्या नावावरती विद्यापीठाची पायाभरणी कोठी केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 अलीगड. बघा अलीगड उत्तर प्रदेशमध्ये येतं आणि या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलेलं आहे, राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्या नावावरती विद्यापीठाची जी आहे ती पायाभरणी केलेली आहे. राजा महेंद्र प्रताप सिंग हे कोण होते? एक समाज सुधारक त्याचबरोबर क्रांतिकारी होते आणि ही जी युनिव्हर्सिटी आहे ती 2023 पर्यंत बनून पूर्ण होणार आहे. त्याच्यानंतर बघा आता युनिव्हर्सिटीशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर सहारनपूर युनिव्हर्सिटीचं नाव बदलून माँ शाकंभरी देवीच्या नावावरती ठेवण्यात आलेलं आहे. हे देखील कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्येच आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशमधील पहिलं आयुष विश्वविद्यालय कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे? गोरखपूर या ठिकाणी. त्याचबरोबर उत्तर प्रदेशमधलं पहिलं खेल युनिव्हर्सिटी जी आहे ती कुठे स्थापन करण्यात आलेली आहे? मेरठमध्ये. त्याचं नाव काय आहे? मेजर ध्यानचंद यांच्या नावावरून हे नाव आहे. तर हे देखील इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नुकतेच शिक्षणातील नाविन्यपूर्णतेसाठी युनेस्कोने साक्षरता पारितोषिक कोणी जिंकले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 NIOSने. बघा NIOSने त्यांच्या शिक्षणातील नाविन्यपूर्णतेसाठी युनेस्कोचं साक्षरता पारितोषिक जे आहे ते जिंकलेलं आहे. युनेस्को NIOSचं जर बोलायचं झालं तर फुल फॉर्म काय येतो? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग आणि टेक्निकचा यूज करून सर्व शिक्षण समाविष्ट करून विकलांग लोकांना काय करण्यात शिक्षा देण्यासाठी हा अवॉर्ड जो आहे तो दिला जातो. ज्यात भारतीय साइन लँग्वेज जी आहे आधी यावरती काय केलेलं आहे? विशेष पद्धतीनं लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. आता NIOS जे आहे त्याचं कोणाद्वारे रन केलं जाते? शिक्षण मंत्रालयाद्वारे चालवलं जातं आणि शिक्षण मंत्रालय आता बघितलं तर शिक्षा मंत्री कोण आहेत आपले? धर्मेंद्र प्रधान. आता त्याचबरोबर आपण इंटरनॅशनल साक्षरता दिवस कधी साजरा करतोय? 8 सप्टेंबर रोजी. त्याचबरोबर न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू करणारा 2020चा न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू झालेली आहे. पहिलं राज्य कोणतं आहे? कर्नाटक आणि दुसरं राज्य कोणतं आहे? मध्य प्रदेश. ह्या साक्षरतेशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट पॉईंट्स होते. त्याच्यानंतर युनेस्कोशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे? युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना बघा 1945ला झालेली आहे. हेडक्वार्टर कुठे आहे? पॅरिस, फ्रान्समध्ये आणि डायरेक्टर जनरल कोण आहेत? ऑड्रे अझोले. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे PM कुसुम योजनेअंतर्गत ऑफ ग्रिड सौर पंप बसवण्यात कोणत्या राज्याने देशात पहिला क्रमांक पटकवला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3 हरियाणा. बघा हरियाणानं काय केलेलं आहे? या PM कुसुम योजनेअंतर्गत ऑफ ग्रिड सौर पंप बसवण्यामध्ये देशात पहिला क्रमांक जो आहे तो पटकवलेला आहे. कुसुमचा फुल फॉर्म काय आहे? किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान. बघा 2020-21 या वर्षांमध्ये 15,000 स्वीकृत पंपांच्या तुलनेत 14,418 पंपांच्या स्थापनेसह या योजनेमध्ये हरियाणानं जो आहे तो पहिला क्रमांक पटकवलेला आहे. 2019 पासून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत काय करण्यात येते? सोलार पंप जे आहेत ते बसवण्यासाठी शेतकऱ्यांना सूट देण्यात येते. जवळपास 75% सूट इतकी देण्यात येते. हरियाणाने पहिला क्रमांक पटकवलेला आहे तर बघा हरियाणाची राजधानी काय आहे? चंदीगड आहे. बघा याच ठिकाणी अलीकडेच भारतातील सर्वोच्च एअर प्युरिफायर जे आहे ते बसवण्यात आलेलं आहे. आपण हा क्वेश्चन कव्हर देखील केलेला आहे आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर मुख्यमंत्री कोण आहेत? मनोहरलाल खट्टर आणि नवीन गव्हर्नर कोण झालेले आहेत? बंडारू दत्तात्रेय. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट योजना बघायच्या झाल्या तर बघा बेरोजगार मुक्त हरियाणाचं लक्ष कधीपर्यंत ठेवलेलं आहे आणि 2024 पर्यंत. जनसहाय्यक आपका सहाय्यक ही ॲप लॉन्च केलेलं आहे हरियाणाद्वारे. त्याच्यानंतर प्राणवायू देवता पेन्शन योजना चालू केलेली आहे. संजीवनी परियोजना चालू केलेली आहे.
कोरोना रुग्णांसाठी काय करण्यात आलेलं आहे, आयुर्वेदिक टेलिमेडिसिन ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ऑक्सिजन ऑन व्हील्स ही योजना देखील चालू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर देशातील पहिली एअर टॅक्सी सर्व्हिस जी आहे ती हिसारपासून चंदीगडपर्यंत काय करण्यात आलेली आहेत, सुरू करण्यात आलेली आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे खेलो इंडिया यूथ गेम्सचं जे 4th एडिशन आहे ते हरियाणाच्या पंचकुलामध्ये होणार आहे. आता ते कधी होणार होतं, नोव्हेंबर 2021 मध्ये होणार होतं, बट ते पोस्टपोन करून आता फेब्रुवारी 2022 पर्यंत होणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच भारताने कोणत्या देशाला डॉर्नियर विमान सुपूर्द केले आहे, असा तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4, मॉरिशस. बघा मॉरिशसला भारताने काय केलेलं आहे, डॉर्नियर विमान जे आहे ते सुपूर्द केलेलं आहे. हिंदी महासागरामध्ये सहयोग वाढवण्यासाठी जे काय आहे विजन सागरच्या रूपात हे डॉर्नियर विमान जे आहे ते कोणाला सोपवण्यात आलेलं आहे, मॉरिशसला. आता सागरचा फुल फॉर्म बघायचा झाला तर तो काय आहे, सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला होता, अलीकडेच गुजरातचे नवीन मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झाली आहे, असा तो क्वेश्चन होता. तर या क्वेश्चनचं तुमचं आन्सर काय होतं, भूपेंद्र पटेल. बघा भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवीन मुख्यमंत्री म्हणून काय करण्यात आलेली आहे, नियुक्ती करण्यात आलेली आहे. आजचा तुमचा स्टडी बूस्टर क्वेश्चन काय असणार आहे, महाराष्ट्र शासन बालिका दिन जो आहे तो कधी साजरा करण्यात येतो, असा तुमचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन बघा प्रिव्हियस जो डाटा आपण बघितलेला आहे, स्टडी रिलेटेड बूस्टर पॉईंट जे बघितलेले आहेत त्याच्यावरती आहे. तर याचं जे काही योग्य उत्तर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तर आजचा आपला स्टडी बूस्टर पॉईंट्स काय असणार आहेत, कशावरती डिपेंड असणार आहेत, आंतरराष्ट्रीय संस्था व त्यांची सदस्य संख्या यांच्यावरती डिपेंड असणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण त्या सदस्य संख्येबरोबरच भारत कोणत्या संस्थेचा सदस्य आहे आणि कोणत्या संस्थेचा सदस्य नाही आहे ते देखील पाहणार आहोत. तर बघा जागतिक बँक याची सदस्य संख्या किती आहे, 189, ज्याचा भारत काय आहे, सदस्य आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी 190 सदस्य संख्या आहे. AF-ATF याचे 37 देश प्लस 2 संस्था आहेत. त्याच्यानंतर G7चे सदस्य कोण आहेत, 7 सदस्य आहेत. याचा भारत काही नाही आहे, सदस्य नाही आहे. त्याच्यानंतर G20 19 देश प्लस युरोपियन युनियन. त्याच्यानंतर ब्रिक्स 5 सदस्य आहेत. सार्क 8 सदस्य आहेत. शांघाय परिषद जे आहे त्याचे 8 सदस्य आहेत. एशियानचे पण 10 सदस्य आहेत. ओपेक याचा भारत सदस्य नाही आहे, 13 सदस्य आहेत. त्याच्यानंतर बघा अरब लीग दिलेला आहे, 22 सदस्य आहेत, इथे भारताचं सदस्य नाही आहे. त्याच्यानंतर कॉमनवेल्थ 45 सदस्य, आफ्रिकन युनियन 55 सदस्य, ऑर्गनायझेशन इस्लामिक सहकार्य 57 सदस्य, इथे काय या दोन्हीमध्ये भारत काय नाही, पार्टिसिपेट नाही आहे. त्याच्यानंतर आशियाई विकास बँक 68 सदस्य आहेत. OCD 38 सदस्य, जागतिक व्यापार संघटना 164, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना 187, इंटरपोल 194, जागतिक आरोग्य संघटना 194. आता कालचा स्टडी बूस्टर क्वेश्चन काय होतं तुमच्यासाठी, नुकतेच गोवा राज्याचे माजी मंत्री राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे, असं तुम्हाला क्वेश्चन विचारला होता. तर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर या प्रश्नाचे तुमचं योग्य उत्तर होतं 1 हिमाचल प्रदेश. आजचं आपलं लेक्चर इथे संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.